सेवानिवृत्त पोलीस अधिकारी कर्मचारी संघटनेच्या सेवानिवृत्त पोलीस अधिकारी कर्मचारी संघटनेच्या असा कसा देत नाही, असा कसा देत नाही, हमारी मांगे पूरी करो, हमारी मांगे पूरी करो। हम सब एक है, हम सब एक है। भारत माता की जय, भारत माता की जय। माझं नाव युवराज उईके, सेवानिवृत्त कर्मचारी आहे। मी एसआय पदावरून सेवानिवृत्त झालेला आहो। सेवानिवृत्त पोलीस अधिकारी व संघटना अंमलदार हितार फाउंडेशन भंडारा यांच्या वतीने आम्ही आमच्या मागण्याकरिता साखळी उपोषणकरिता बसलेलो आहोत। पहिली मागणी आहे आमची, भंडारा जिल्हा पोलीस दलातील शिपाई पदावर रुजू झालेले पोलीस अंमलदार यांना सेवेचे 12 वर्ष पूर्ण झाल्यानंतर कालबद्ध पदोन्नती व पोलीस नाईक वरिष्ठ पदाची वेतन श्रेणी शासन निर्णयाप्रमाणे लावून वेतन निश्चिती करून त्यावरील एरियस मिळण्याकरिता ही पहिली मागणी आहे। आणि दुसरी मागणी आहे, जिल्हा पोलीस दलात पोलीस नाईक पदावरून पोलीस हवालदार पदावर 24 वर्ष सेवा झाल्यावर शासन निर्णयाप्रमाणे वरिष्ठ पदाची वेतन श्रेणी लावून वेतन निश्चित करण्यात यावे, याबाबत ही दुसरी मागणी आहे। आणि तिसरी मागणी आहे, शासन वित्त विभाग शासन निर्णय वेतन क्रमांक 1119/प्र/3 दिनांक 2/3/19 शासकीय कर्मचारी यांना सेवेची 10-20-30 वर्ष या टप्प्यावर सुधारित सेवा अंतर्गत आसवनी प्रगती योजनेचा लाभ देण्यात यावा, ही तिसरी मागणी आहे। आणि आता चौथी मागणी आहे, 1/1/2016 पासून 7व्या वेतन आयोगाप्रमाणे वरील शासन निर्णयानुसार 15 दिवस सिलेंडर रजेचा पैसा हा 6व्या वेतन आयोगाप्रमाणे आताही मिळत आहे, तो 7व्या वेतन आयोगाप्रमाणे मिळायला पाहिजे, ही आमची चौथी मागणी आहे। आणि पाचवी मागणी आहे, ज्या पोलीस अंमलदार यांनी ज्यांचे वय 45 व 50 वर्ष पूर्ण झाले अशा पोलीस अंमलदारांना शासन किती मागण्या असतात तुमच्या? 18। अरे बापरे, एकूण 18 मागण्या। 5 ज्या बरं, तुमच्या मागणी पूर्ण नाही झाल्यास काय कराल आपण? आमच्या मागण्या पूर्ण नाही झाल्यास आम्ही साखळी उपोषण चालूच ठेवणार आहोत। क्या नाम दादा आपका? माझं नाव पुंडलिक शामराव निखाळे, काय सांगाल तुम्ही आजच्या सदर संघटनेच्या मार्गदर्शक या नात्याने बोलत आहे। आमच्या संघटनेकडून दिनांक 26 तारखेपासून साखळी उपोषण सुरू आहे। आमच्याला खेदाची बाब अशी की आमचे पोलीस अधिकारी आमच्याकडे कोणीही येऊन बघितलेलं नाही आणि फक्त कार्यालयाला या म्हणून आज खबर आली। आम्ही म्हटलं तुम्ही इकडे या, तेव्हा आम्ही तुम्हाला भेटू। मॅडम आपलं? मी सौ जयश्री रवींद्र बोरकर, भंडारा जिल्हा महिला काँग्रेस कमिटीची जिल्हाध्यक्ष आहे। आज इथे सेवानिवृत्त पोलीस अधिकारी व अंमलदार हितार्थ फाउंडेशन तर्फे साखळी उपोषण इथे येत्या 26 तारखेपासून घेण्यात आलेला आहे। पण या उपोषणाला कुठल्याही वरिष्ठ अधिकाऱ्यांनी आतापर्यंत भेट दिलेली नाही आहे। त्यांच्या मागण्या आहे की भंडारा जिल्हा पोलीस दलात शिपाई या पदावर रुजू झालेले पोलीस अंमलदार यांना सेवेचे 12 वर्ष पूर्ण झाल्यानंतर कालबद्ध पदोन्नती पोलीस नाईक वरिष्ठ पदाची वेतन श्रेणी शासन निर्णयाप्रमाणे लावून वेतन निश्चित करून त्यावरील एरियस मिळण्याबाबत दुसरी त्यांची मागणी आहे की भंडारा जिल्हा 18 मागण्या आहेत मॅडम। तर 2 मी मागण्या सांगत आहे तुम्हाला। भंडारा जिल्हा पोलीस दलात पोलीस नायक पदावरून पोलीस हवालदार पदावर 24 वर्ष सेवा टप्प्यावर शासन निर्णयाप्रमाणे वरिष्ठ पदाची वेतन श्रेणी लावून वेतन निश्चित करून त्यावरील वाढीव रक्कम त्वरित मिळण्याबाबत अशा आमच्या सेवानिवृत्त पोलीस अधिकाऱ्यांच्या 18 इथे मागण्या आहेत। तर मी
सर्व वरिष्ठ अधिकाऱ्यांना एकच विनंती करीन की पोलीस शिपाई जो असतो मरमर येत्या 24 तास काम करत असतो आणि 24 तासाचा काम करून झाल्यानंतरही जर आमच्या मागण्या पूर्ण होत नसेल तर ही प्रशासनाची शासनाची नाचक्की आहे. कारण पोलीस शिपाई ड्युटी करतो म्हणून सर्व देशातील महाराष्ट्रातील भारतातील जनता जी आहे सुखाने झोप घेऊ शकते. पण आज परिस्थिती उलट आहे की फक्त त्यांच्या काही मागण्या आहेत, जर त्या पूर्ण होत नसतील तर प्रशासन याच्यामध्ये कुठेतरी कमी पडत आहे आणि त्यांनी त्वरित या मागण्या पूर्ण करून आमच्या सेवानिवृत्त पोलीस सर्व कर्मचाऱ्यांना न्याय द्यावा. आणि 26 तारखेपासून इथे बसलेले आहेत पण कुठल्याही वरिष्ठ अधिकाऱ्यांनी इथे भेट दिलेली नाही. हे खूप मोठी शोकांतिका आहे. तर पुन्हा एकदा मी वरिष्ठ अधिकाऱ्यांना विनंती करीन की इथे या मंडपाला भेट देण्यात यावी. देवा भाऊचं काम बरोबर नाही.